नमस्कार मित्रांनो, मी समीक्षा खडेबोल चॅनलवर आपले स्वागत करते। माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बडे नेते अनिल देशमुख हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत। त्यांच्यावर पुन्हा सीबीआयने गुन्हा नोंदवला। अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या कथित वसुलीचा आरोप होता। त्यांना 14 महिने तुरुंगात ठेवले, मात्र अद्यापही त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये। ते याच प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत। आता देशमुख यांच्यावर पुन्हा एक नवीन गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे। गुन्हा नोंद झाल्यानंतर अनिल देशमुख पोस्ट करत म्हणाले, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे। लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे। आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे। आज माझ्यावर सीबीआय कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेलाय। जनतेचा कौल बघून देवेंद्र फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झालं आहे। अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही। न झुकता न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे। यावेळी धन्यवाद देवेंद्र फडणवीस म्हणत फडणवीसांना त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे। यामागे सावनेरचे आमदार सुनील केदार यांना जसे निवडणूक लढवण्यापासून बंदी घातलेली आहे, तशीच बंदी अनिल देशमुख यांच्यावर घातल्या जाऊ शकते अशी शंका व्यक्त केल्या जात आहे। आणि याचे कारणही तसे रंजक आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांना निवडणुकीच्या काळात नागपुरातच रोखून ठेवण्यासाठी शरद पवार मोठी योजना आखत आहेत। देवेंद्र फडणवीस यांना एक तगडा उमेदवार अनिल देशमुख यांच्या स्वरूपात शरद पवार देऊ शकतात। यासाठी आपल्याला नागपूर जिल्ह्याचे राजकारण समजून घ्यावे लागेल। महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, या नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये राजकारणात गटातटाला फार महत्त्व आहे। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस गट, नितीन गडकरी गट, विकास ठाकरे यांचा गट, सुनील केदार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी या बड्या नेत्यांचे मोठे गट बघायला मिळतात आणि येथील संपूर्ण राजकारण हे गटांवर चालते। विदर्भाच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे वर्चस्व ठेवून असणाऱ्या देशमुख घराण्याला सर्वपक्षीय स्वरूप आहे। रणजित देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि बडे नेते राहिलेले आहे। त्यांचे एक पुत्र आशिष देशमुख हे भाजपामध्ये, तर दुसरे पुत्र अमोल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे। अनिल देशमुख हे रणजित देशमुख यांचे चुलत बंधू। त्यांचे काटोल मतदारसंघामध्ये वर्षानुवर्षे वर्चस्व राहिलेले आहेत। आता काटोलमधून त्यांचे पुत्र सलील देशमुख हे निवडणूक लढवतील आणि देवेंद्र फडणवीस यांना काटेकी टक्कर देण्यासाठी शरद पवार अनिल देशमुख यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून मैदानात उतरवतील असे बोलल्या जात आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलीच फाईट देऊ शकतात, कारण हा मतदारसंघ कुणब्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आणि अनिल देशमुख हे कुणबी आहेत, म्हणजेच मराठा आहेत। येथे दलित मतदार दखलपात्र असून आदिवासी, मुस्लिम यांचाही टक्का बऱ्या प्रमाणात आहे। या सर्वांची गोळाबेरीज झाली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने चांगली फिल्डिंग लावली तर देवेंद्र फडणवीस यावर्षी विधानसभेत दिसणार नाहीत। म्हणून अनिल देशमुख यांना निवडणूक लढवण्यासाठीच अपात्र करण्याचा प्रयत्न भाजपा पर्यायाने फडणवीस करीत आहे असा त्यांच्यावर आरोप होत आहे। याबद्दल आपले मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या खडेबोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।